राम राम भावना, तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही सर्व छान असाल. तर आजचा व्हिडिओ डायरेक्ट शेतामध्ये सुरू केला. आपण जिथं त्या दिवशी कांदे लावले होते 2-3 दिवस झालं इथं कांदे लावले होते, त्याला तिथं खत सिंपणी चालू आहे. कोणतं खत आहे आपल्याला माहीत नाही, मामा टाकतात. आपण गोणी वगैरे आणून दिली त्यांना. आणि आपल्याला अजून पलीकडे जायचं आहे. याच्या पलीकडे रान आहे, पलीकडे तिकडे. कांदे म्हणजे हे राहिले कांदे, आणि समोर खत सिंपणी चालू आहे. म्हणजे अजून याच्यात कांदे लावायचे आहेत, पण कांद्याचं रोप संपलेलं आहे. आता कोणाकडून घेत आहेत काय आपल्याला माहित नाही. पूर्ण म्हणजे लाईन वगैरे करून ठेवलेले सगळे. अर्ध झालंय आणि अर्ध राहिलेलं आहे. अर्ध्याच्यात कांदे लावलेत आणि अर्ध कांदे लावायचे राहिले. यांनी पण याला पाणी दिले वरती. आणि इथं विहीर आहे. या विहिरीतून यांचं पाणी असतं वाटतं, यांचं पलीकडं. तर पाहू आता हे कधी संपतंय, मग पलीकडे जाऊ. आपण पलीकडून अलीकडे आलो. मी मध्ये व्हिडिओ काढत नाही कारण हातामध्ये याचं ओझं होतं एक, याचं बाकी राहिली. समोर गाडी आहे, त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ काढता आला नाही. बाकी आपण इथं आलो. इथं पण खत आणि पाणी पण घालायचं. इथं पाणी सोडायचं हां कांद्याला. बाकी पाहू पाणी चालू करून किती टाईम लागतोय काय. याच्या खत आहे याच्यामध्ये. हे राहिलं खत, ते इथं सांडलंय काही. बाकी हे राहिलं गोट लावलेली. ते याला कांद्याचं रोप येतं. याच्यामध्ये कांद्याचं काळं रोप असतं याच्यामध्ये लावलेली तिथं. आणि इथं रोप लावलेले आहेत कांद्याचे. बाकी पाहू अजून किती टाईम लागतो काय. पाणी सोडू आधी, पाणीचं पाहावं लागेल थोडं. बाकी आपण समोर चाललोत. इथं आपल्याला पाण्याचा नळ पाहिजे. नळ म्हणजे तसाच इकडचा बंद करायचा, म्हणजे त्या मागं तिथं पाणी येईल. इथं तर चालू नाही दिसत आहे. इथं वाटतं ते पिवळा कॉक इथं आहे. तिकडल्या शेतात पाणी द्यायचं. इथं चालू नाही. आपल्याला आता डायरेक्ट पलीकडे जायचं. तिकडं शेत आहे, त्या शेतात पाणी सोडायचं. बाकी इथं चालू नाही पाईप किंवा पाणी चालू नाही आहे. बाकी आपल्याला फोन आलता मोटर चालू केली म्हणून. समोर झालं वाटतं पाणी चालू. ह्या कांद्यात खत टाकलं, यालाच पाणी द्यायचं. बाकी याला पण द्यायचं असेल. हे गोट म्हणजे अर्धा कांदा कापतात, वरचा फेकून देतात आणि खालचा लावतात त्याला. तेव्हा याला वरती हे येतं रोप नाही कांद्याचं बी येतं. पाणी चालू झालंय. पाहू शकता आता पाणी येईल. पाणी म्हणजे चालू झालंय.
इथून इथपर्यंत कांदे आहेत. इथे थोडेसेच कांदे आहेत. बाकी त्या दिवशी आपण इथनंच नेलेलं रोप ते आणि पलीकडे नेऊन लावलंय. पलीकड म्हणजे ते व्हाईट व्हाईट दिसतंय का एक, त्याच्या पलीकडं रान आहे, तिकडे लावलं. बाकी टाइम लागला आता इथे 1-2 तास तरी लागतील हे भिजायला. बाकी आपण आलोत, गाडी वगैरे इथे लावली आणि समोर म्हणजे मुलं बसतात तिथं आपण चाललो मुलांपाशी बसायला तिथं. बाकी पाणी वगैरे पूर्ण दिलंय. एक लाईन राहिली तर तिला उद्या द्यायचं पाणी. बाकी जसं पाहू आता उद्याच्याला लाईट देऊ. उद्या लाईट म्हणजे पाणी देऊ उद्या. बाकी बसू आपण इथं. काय भाऊ, धन्यवाद भाऊ. आज जेवायला बटाट्याची भाजी, बटाट आणि फ्लावर, इथं भाकरी, बाकी याच्यात भात पण आहे. तर जेवू आता. कांदा पण आहे समोर, भाजी. त्या दिवशी म्हणजे काल आपण पोहलो त्याच्यामुळे सर्दी झाली. काय आता जेवू. तर आपण जेवण वगैरे केलं आणि पाहू शकता आपले केस वगैरे. तुझं नाव सांग बरं. स्वप्नाली बाजीराव धायतर. मी बांधले आपले केस. मी सांगितले होते तरी मी 10-15 वेळेस सांगितले तिला, तेव्हा तिने बांधलेत केस. मागं केले की बरोबर. कसे दिसते मला जरा कमेंटमध्ये सांगा. बाकी काय आता थोडं फिरू आपण. आत्ता जेवलो, केस बांधून घेतले. बाकी आपण वेणी घातली केसाची. आता आपण असा ग्राउंड मारू आणि इथं मिसनीमध्ये जाऊ. इथं मुलं असतात, मुलापाशी जाऊन बसू. असा राऊंड मारू एक. बाकी कसे वाटते सांगा मला नक्की. बाकी आपण आता राऊंड वगैरे मारला, मित्रांपाशी बसलो होतो थोडं. बाकी आपण आता आपण झोपायला चाललो. तर आता झोपू आणि भेटू तुम्हाला एक उद्याच्या नवीन व्लॉगवरती. जय शंभू नारायण.